नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण गुन्हेगारीच्या टप्प्यावर जाण्याचा बहुधा स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच घटना असावी असं काही ज्येष्ठांकडून सांगितलं जात आहे। कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा। ह्या जिल्ह्यात आजपर्यंत निकोप वातावरणात अशाच निवडणुका झालेल्या आहेत। मग अगदी ग्रामपंचायतची निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभेची निवडणूक असो, ह्या प्रत्येक टप्प्यावर मारामाऱ्या होतात, नाही असं नाही, पण त्या कार्यकर्त्यांमध्ये होतात। उमेदवाराला मारणं किंवा उमेदवारावर हल्ला होणं ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात अगदी दुर्मिळातली दुर्मिळ अशी मानली जात आहे। करवीर विधानसभा मतदारसंघातील जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जो काल रात्री हल्ला झालेला आहे, पन्हाळा तालुक्यातील मानवाड गावाजवळ हा हल्ला जो झाला तो खरोखरच निषेधार्ह आहे। कारण कोल्हापूर आणि राजकारण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचं गुन्हेगारीकरण यापूर्वी कधीही झालेलं नाही। मी सांगितल्याप्रमाणे तशा घटना किरकोळ घडल्या असतील, नाही असं नाही, पण त्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर असतात। ही राजकारणाची ईर्ष्या इतकी असते की निवडणूक काळापुरती इतकी टोकाला जाते की अगदी एकमेकाच्या बांधावरून जायला सुद्धा मज्जाव केला जातो किंवा एकमेकाच्या शेतात जाणारं पाटाचं पाणी सुद्धा अडवलं जातं। पण हे तत्कालिक असतं, एक 10-15 दिवस हा निवडणूक जोर असतो किंवा निकालानंतरचं जे स्पिरिट असतं त्यातून हे भेदभाव होतात। पण कोल्हापूर जिल्ह्यात असं उदाहरण खूपच दुर्मिळ की उमेदवारावर हल्ला होणं। आता आपण काही ज्येष्ठ राजकारण्यांशी बोललो, त्यांना सुद्धा काही अशा घटना आठवत नाहीत। 1980च्या दशकातील चंदगड तालुक्यातील एक घटना काही लोकांना थोडीफार स्मृतीत असल्यासारखी वाटते, पण त्यात इतका मोठा उमेदवारावर हल्ला झाला नव्हता हे सांगितलं जातं। इतकंच काय तर पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाचा जो एक महत्वाचा अहवाल पाठवला जातो, प्रत्येक निवडणुकीत हा अहवाल जातो, दिवसागणिक अहवाल जातो। इतकंच नव्हे तर जसजशी निवडणूक येईल तसं तासागणिक अहवाल जातो। पण गेल्या 30-40 वर्षांचे हे अहवाल पाहता अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडलीच नाही। कधीही कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारावर थेट हल्ला झालाच नाही असे हे अहवाल सांगतात। या विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी असतील, सेवानिवृत्त अधिकारी असतील, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात अशी कधीच घटना घडली नाही की थेट उमेदवारावर जीव घेणं हल्ला झाला, उमेदवाराचं रक्त सांडलं, असं कधीच घडलं नाही। हा, एक वेळ असे प्रकार घडतात, एखाद्या गावाचा उमेदवार जातो त्यावेळी त्याला तेथील मतदार विचारतात आणि त्या मतदारांचा हक्कही आहे किंवा तुम्ही काय केलं, काय विकास केला, गेल्या निवडणुकीला तुम्ही आमच्या भागात मतं मागायला आला, त्यानंतर तुम्ही आता ह्या निवडणुकीला मतं मागायला येतात, असा जाब विचारू शकतात। पण सशस्त्र हल्ला ही घटना मात्र वेगळीच आहे। आणि अर्थात कोल्हापूरच्या पोलिसांसमोर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांसमोर एक आव्हान ठाकलं गेलेलं आहे की असा उमेदवारावर हल्ला होणं म्हणजे निवडणूक कोणत्या थराला चालली आहे, राजकारण आणि निवडणुकीचं गुन्हेगारीकरण कसं होत आहे, हा एक मोठा चिंतेचा विषय या निमित्तानं आलेला आहे। खरं तर आजची पिढी सशक्त सदृढ म्हणजे कशा अर्थानं तर शैक्षणिकदृष्ट्या आणि समज म्हणून आजची पिढी सशक्त आणि सदृढ आहे। आजच्या पिढीच्या हातात मोबाईल आहे, इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग आज तरुणांच्या हातात आहे। त्यामुळे तरुणांना कायदा म्हणजे काय, हल्ला म्हणजे काय, त्याचे परिणाम काय हे सर्व समजू लागलेलं आहे। म्हणून तरुण पिढी तर अशा प्रकारात क्वचितच आढळून येते असा आजपर्यंतचा एकूण अलीकडच्या काळातला हा समज आहे। पण काल ज्यांनी हल्ला केला, संताजी घोरपडे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, ते हल्लेखोर अर्थातच सापडल्याशिवाय आणि पोलिसांच्या तपासातून पुढे जी काही माहिती येईल ती उघड झाल्याशिवाय खरं तर याच्यावर इतकं भाष्य करता येणार नाही। पण आजच्या घडीला मात्र आपण असं म्हणू शकतो की कोल्हापूरच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं नाही पाहिजे। हे जर झालं तर भविष्यात कोल्हापूरचा राजकीय आणि सामाजिक इतका तोटा होणार आहे की तो भरून न येणारा तोटा होणार आहे। आणि हा जर पायंडा पडत राहिला आणि हे जर अशा घटना घडत राहिल्या तर मात्र कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेऊ नये असंच संपूर्ण जग म्हणेल। कारण ज्या राजर्षींच्या विचारानं कोल्हापूर जिल्हा चालतो, ठाई ठाई राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना या घटनेनं आपण बदनाम करतोय की काय, त्यांच्या एकूण कार्याला बदनाम करतोय की काय, असा सुद्धा प्रसंग यामुळे पुढे येत आहे। एकूणच सांगायचं तर आणि या एकूण घटनेचं तात्पर्य काढायचं तर हेच की अरे बाबांनो, ह्या अशा घटना टाळा, राजकीय आणि सामाजिक स्वास्थ्याला बाधा येईल अशा घटना टाळा। नाहीतरी नेत्यांच्या जिभेची तलवारबाजी आपण पाहतोच, या जिभेला इतकी धार आलेली आहे की ती जीभ कोणत्या कोणत्या पातळीवर कशी कशी घसरते आहे हे आपण ऐकतच आहोत। पण हा शाब्दिक मारा आहे, हा शाब्दिक मारा एक वेळ ठीक आहे,
पण शारीरिक आणि सशस्त्र मारा हा खूपच भयानक आहे. सामाजिक स्वास्थ्य पूर्ण बिघडवणारा असा आहे. या एका घटनेतून तरी कोल्हापूरकरांनी शहाणं व्हावं आणि राजकारणाचं शुद्धीकरण करावं असंच या घटनेतून दिसून येत आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवार आहेत. एक महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि दुसरा उमेदवार महायुतीचा उमेदवार म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सेनेचे उमेदवार चंद्रजित नरके आहेत. आणि तिसरे उमेदवार हे महायुतीचाच घटक पक्ष असलेले जनस्वराज्याचे विनय कोरे यांच्या पक्षाचे हे संताजी घोरपडे आणि त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आता या हल्ल्यानंतर अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. कोणी केला असेल? दोन्ही उमेदवारांपैकी कोणाचा कार्यकर्ता असेल का आणि तिसरं कारण असेल? पण नेमकं प्रचाराच्या काळात हल्ला होणं हे अत्यंत गैर आहे. खरं तर या 2 उमेदवारांवर शंका घेणं हे सुद्धा गैर आहे. कारण या कोल्हापूर जिल्ह्यातील एकही उमेदवार आजच्या निवडणुकीला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात मी बोलतोय की जे उमेदवार आहेत त्यापैकी एकही उमेदवार अशा माते फिरू मनस्थितीचा नाही हे मात्र निश्चितच आहे. दुसऱ्या उमेदवारावर हल्ला करावा, प्रतिस्पर्धी उमेदवारावर हल्ला करावा अशी मानसिकता असणारा कोल्हापूर जिल्ह्यात आज तरी उमेदवार नाही. मग हल्ला करणारे हे कोण आहेत? हल्ला का झाला? कशामुळे झाला? आणि जर राजकारणात झाला असेल आणि तो जर रात्रीच्या वेळी झालाय हे जर एकूण चित्र पाहता यात आता खरी भूमिका आहे ती पोलिसांची आहे. पोलिसांनी लवकरात लवकर हे प्रकरण तडीस नेऊन खरे गुन्हेगार कोण आणि याची कारणं पुढे आणणं गरजेचं आहे. अन्यथा कोल्हापूरच्या राजकारणाचं वातावरण गढूळ तर झालेलेच आहे, पण ते कोल्हापूरचं राजकारण म्हणजे गुन्हेगारीकरण होतंय असं चित्र निर्माण होऊ नये, असा संदेश महाराष्ट्रात जाऊ नये ही काळजी अर्थातच राजकीय नेत्यांबरोबरच सरकारी यंत्रणेला घ्यावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनंच पुढची पावलं टाकावी लागणार आहेत. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.